मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही बघताय BMP अॅनालायझर. मित्रांनो, आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाची लोकसभा मतदारसंघातील यादी जाहीर झालेली आहेत आणि त्या 17 नावांच्या यादीमध्ये मी तुम्हाला ती यादी वाचून दाखवते आणि मग त्या यादीच्या नंतर आपण चर्चा करूया. परभणीमधून संजय जाधव, छत्रपती संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे, धाराशिवमधून ओमराजे निंबाळकर, शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे, ठाणेमधून रांजण विचारे, मुंबई उत्तर पूर्वमधून संजय दिना पाटील, मुंबई दक्षिणमधून अरविंद सावंत, मुंबई उत्तर पश्चिममधून अमोल कीर्तीकर, रत्नागिरी सिंधुदुर्गमधून विनायक राऊत, रायगडमधून अनंत गीते, सांगलीमधून चंद्रहार पाटील, बुलढाणामधून नरेंद्र खेडेकर, यवतमाळ वाशिममधून संजय देशमुख, हिंगोली नागेश पाटील आष्टीकर, नाशिक राजाभाऊ वाजे, मावळ संजोग वाघेरे. या 17 जणांच्या नावामध्ये एकही महिलांचा समावेश नाही. का? गेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती होती, त्यामध्ये कोणत्याही महिलेचा मंत्रिपदामध्ये समावेश नव्हता. तर त्यावेळेस सगळे ओरडत होते, महिलांना प्रवेश नाही, त्यांना महिलांना द्यावं वाटलं नाही का, महिला ते बळ नाही एका मंत्रिपद घेण्याचं वगैरे वगैरे वगैरे. पण आज ही जी मी यादी वाचली, या यादीनंतर माझ्या डोक्यात एक प्रश्न आला. भारतीय जनता पार्टीची जी 20 जणांची यादी जाहीर झाली होती, त्या यादीमध्ये 5 महिला सामील होत्या. डॉक्टर हिना गावित असेल, भारती पवार असेल, रक्षा खडसे असेल, पंकजा मुंडे असेल, स्मिता वाघ असेल. चक्क 15-20 जणांपैकी 5 जणींना उमेदवारी देणं हे भारतीय जनता पार्टीचं काम होतं. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये चक्क 17 जणांपैकी 17 जणांचेच पुरुषांची नावं आहेत, त्यामध्ये एकाही महिलेचा समावेश नाही. का? सुषमा अंधारे शिवसेनेच्या नेत्या, त्यांना पण तुम्ही तिकीट देऊ शकत होता. ठाणेमधून तर त्यांना तिकीट मिळायला पाहिजे होतं. रांजण विचारांच्या ऐवजी तुम्ही सुषमा अंधारेंना तिकीट द्यायला पाहिजे होतं. बरोबर की नाही? इतक्या बलाढ्य नेत्या, लोकांवर कडकडणाऱ्या नेत्या, त्यांना तुम्ही निवडून आणू शकत होत्या ठाणेमधून. म्हणू शकले असते की आम्ही रांजण विचाराऐवजी ठाण्यामध्ये सुषमा अंधारेंना तिकीट द्यायला पाहिजे होतं. सुषमा अंधारे निवडून आल्या असत्या आणि लोकांना म्हणायलाही झालं असतं की 17 पैकी एकाचा महिलेचा समावेश आहे म्हणून. प्रत्येक वेळेस लोकांना टोमणे मारणं, लोकांची मर्दानगी काढणं हेच या पक्षाला जमत असतं. तुम्ही जी यादी बघितली, त्या यादीमध्ये 17 जणांची जी यादी जाहीर झाली, त्या यादीमध्ये एकाही महिलेचा समावेश नसतानाही का तुम्हाला महिलेत मर्दपणा दिसला नाही का? जर भाजपच्या यादीमध्ये जर महिलांचा समावेश नसता तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी हंबरडा फोडला असता. प्रत्येक वेळेस तर म्हणतच असतात, मर्द असाल तर हे करून दाखवा, मर्द असाल तर ते करून दाखवा. तुम्ही उद्धवसाहेब ठाकरेंचे व्हिडिओ ते बघा. सरकारी यंत्रणा बाजूला ठेवा आणि मैदानात या. नामर्दाचं हिंदुत्व आमच्याकडे नाहीये. मर्द असाल तर काश्मीरी पंडितांची पहिली रक्षा. मर्द असाल तर समोर या, मर्द असाल तर समोर या, मर्द असाल तर समोर या. या व्हिडिओमध्ये चक्क ते सांगत असतात, प्रत्येक वेळेस काही झालं का, मर्द असाल तर बाहेर येऊन दाखवा, मर्द असाल तर हे करून दाखवा, मर्द असाल तर ते करून दाखवा. नेमकं मर्द कशाला म्हणतात मला हे तरी सांगा. ही आहे तुमची मर्दानगी? 17 पैकी 17 पुरुषांना तिकीट देणारे तुम्ही. मर्दानगी कशात असते मला सांगा ना तुम्ही. असो, आणि हा तर मुद्दा सोडा. दुसरा मुद्दा,
त्यांनी जी यादी जाहीर केलेली आहे, म्हणतात ना विसंगाशी संगत, म्हणजे चुकीच्या लोकांसोबत संगत केली की चुकीचाच निर्णय घ्यायला भाग पाडत असतात. चुकीचे निर्णय घ्यायला माणूस प्रवृत्त होत असतो. तशी यांची गंमत झाली. त्यांनी जी आज यादी जाहीर केली ते यादीमध्ये तुम्ही वरती बघा, उद्धव ठाकरे, शिवसेना उद्धव ठाकरे खाली सही केली, तिथे सुद्धा शिवसेना उद्धव साहेब ठाकरे, बाळासाहेब ठाकरेंचं नावच नाही त्याच्यामध्ये. आता यांनी कट करून टाकलं. वडिलांचं नाव सुद्धा त्यांनी कट केलं. ज्यांनी जो पक्ष मोठा केला, जो पक्ष स्थापन केला, त्यांच्या बळावरती आज हे महाराष्ट्र गाजवत आहे. आज त्यांना चक्क त्यांनी त्यांच्या नावातूनच काढून टाकलं. लोक आईचं नाव लावायला प्रवृत्त झालेत आणि यांच्या वडिलांचंच नाव काढून टाकलंय. आणि हे स्वतःला मर्द समजतात. काही झालं का लोकांना म्हणतात मर्दपणा मर्दपणा मर्दपणा. चला असू द्या. सांगण्याचा उद्देश एवढाच होता की भारतीय जनता पार्टीने जे 5 महिलांचे नाव घोषित केले, 20 जणांपैकी कुठे ना कुठे भारतीय जनता पक्ष हा देणाऱ्यामधला आहे. प्रत्येक वेळेस देणाऱ्यामधला. तुम्ही मनोज जरांगे पाटलांचे व्हिडिओ बघत असाल सध्या. त्यांच्या व्हिडिओ ते वाक्य खूप व्हायरल होत आहे. तुम्ही घेणाऱ्यापेक्षा देणारे बना हो, तुम्ही घेणाऱ्यापेक्षा देणारे बनावं, हे वाक्य आहे मनोज जरांगे पाटलांचं. आणि तुम्हाला सांगते, मनोज जरांगे पाटलांच्या अगोदर भारतीय जनता पार्टीने हे काम केलेलं आहे. प्रत्येक वेळेस समोरच्याला देणारेच बनलं आहेत. भारतीय जनता जी पार्टी आहे, जो पक्ष आहे BJP, प्रत्येक वेळेस त्यांनी जनतेला देणारच बनलेले आहेत. महिलांचा सुद्धा त्यांनी त्यामध्ये विचार केला होता. आणि इथे तर यांच्याकडं सक्षम प्रवृत्त असलेली महिला सुषमा अंधारे असून सुद्धा यांनी तिकीट देऊ शकले नाही. याला यांचा मर्दपणा म्हणतात का? चला असो, माझा त्यांच्या पक्षावर राग नाही आहे किंवा मी वैयक्तिक त्यांच्यावर काही बोलणार नाहीत. मी जे सांगितलं ते सांगितलं. माझं काही भारतीय जनता पक्षाच्या पार्टीचं किंवा त्यांच्यात माझं काही संबंध नाही. पण आपलं एक व्हिडिओ म्हणून समाजापुढं दाखवणं काम आहे की हे प्रत्येक वेळेस मर्दपणा दाखवत असतात. पण महिलांना पाठीमागं ठेवून यांचा मर्दपणा दाखवणं हे कुठलं मोठं कार्य आहे, एवढं सांगणं होतं. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्ही आपल्या जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.